नमस्कार. अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे. बाहेर मस्त पाऊस चालू आहे. अशा पावसातच आपण आज मस्त लोक भजी वगैरे करून खातात. आज आपण हाका नूडल्स करून खाणार आहे. दुपारचे 4 वाजले आहेत. मस्त त्यासाठी आपण इथं व्हेज हाका नूडल्स घेतलेले आहेत. आपण इथं सोया सॉस घेतला आहे 1 चमचा, रेड चिली सॉस इथं 1 चमचा घेतला आहे, टोमॅटो सॉस 1 चमचा घेतला आहे, ग्रीन चिली सॉस इथं आपण अर्धा चमचा घेतला आहे, शेजवान चटणी घेतली इथं आपण 2 चमचे भरून छोटेसे, थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला इथं, अगदी थोडंसं 1 चमचा तेल लागणार आहे ते इथं घेतलेले आहे आपण. कांद्याची पात घेतली आपण इथं छान ताजी, कांद्याच्या पातीचे इथं कांदे घेतलेत आपण, 1 हिरवी मिरची घेतली आहे, कोबी लागणार आहे आपल्याला इथं थोडासा, इथं मी 1 अर्ध गाजर घेतलेले आहे, लसूण आणि आलं. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. इकडे मी पाणी उकळायला ठेवलेले आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. पाणी उकळते तोपर्यंत आपण ह्या भाज्या चिरून घेऊया. आता इथं आपलं पाणी उकळले छान, त्यात आपण हे नूडल्स टाकून घेऊया. त्यात फक्त आपण 5च मिनटं फक्त हे मस्त शिजवून घेणार आहे. जास्त आपल्याला ह्याचा गाळ करायचा नाही आहे. आणि ह्यात टाकूया अगदी थोडंसं मीठ टाकते मी. आता 5 मिनटं झालेत. आपल्याला नूडल्स छान शिजून निघाल्यात. गॅस बंद करून जास्त वेळ आपल्याला हे ठेवायचं नाही, कारण पूर्ण गाळ होईल. 1 चाळणी घेतली, ह्या चाळणीमध्ये मी हे ओतून घेते. आपण तेल टाकलं होतं त्यामुळे ह्या एकमेकाला अजिबात चिटकलेल्या नाही आहेत. मस्त अगदी सोटसोटीत झाल्यात. हे बघू शकता तुम्ही, अजिबात ह्याचा गोळा झालेला नाही आहे कुठल्याच प्रकारचा. मस्त अगदी एकदम अशा आहे बघा, छान झाल्या, एकदम सोटसोटीत झालेले आहेत मस्त. पॅन तापायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी तेल टाकते. तेल आपल्याला जास्त टाकायचं नाही. तेल टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकूया. आलं कट करून टाकते याच्यामध्ये. एक 4-5 तुकडे टाकलेत मी. पातीचा कांदा, आता कांदा आपला जेमतेम परतला आहे. आपल्याला जास्त भाज्यांचा गाळ करायचा नाही किंवा शिजून पण घ्यायचा नाही आहे, मध्यमच आपल्याला शिजून घ्यायच्यात. टाकते गाजर, कोबी, आणि अगदी थोडीशी आपण कांद्याची पात टाकतो. पाच मिनिट आपल्या भाज्या परतून घेतल्यात मी. अगदी चिमूटभर मी ह्या भाज्यांवर मीठ टाकते, जास्त नाही, फक्त 1 चिमूट टाकते. आता आपण आपले सॉस वगैरे आता टाकून घेतो. सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि थोडी इथं शेजवान चटणी टाकतोय आपण. फक्त हे 1 मिनटं परतलं की आपण ह्याच्यामध्ये आपले नूडल्स जे शिजवलेले आहेत ते टाकून घेतो. छान सुटसुटीत नूडल्स झालेत आपले, बघू शकता तुम्ही मस्त. त्यासाठी आपण तेल टाकलं होतं ह्याच्यामध्ये, ती काही अशी चिटकलेली नाही आहे.
हक्का नूडल्स आता तयार झाले. आता गॅस बंद करूया. गॅस बंद करूया. आपले हक्का नूडल्स तयार झालेले आहेत आता. बघू शकता मस्त आपले हक्का नूडल्स तयार झाले. पुरण टाकूया. थोडीशी आपण कांद्याची पात टाकूया. तर मस्त आपले झटपट असे हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. खूप छान झालेत. सुटसुटीत झालेत एकदम. कलर पण छान आला आहे. मस्त झालेत. तर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.